मागील सुमारे महिन्याभरापासून नवेगाव बांध व परिसरात विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत असून विशेषतः दररोज सायंकाळपासून रात्रभर वीज एज करत असल्यानं नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरं जावे लागतंय। या समस्येची तातडीनं दखल घेऊन विद्युत पुरवठा सुरळीत करावा या मागणीसाठी नवेगाव बांध येथील सुज्ञ नागरिकांनी आज महावितरणच्या नवेगाव बांध विद्युत वितरण कार्यालयातील सहाय्यक अभियंत्यांना निवेदन दिले। वारंवार वीज खंडित होणे तसेच कमी जास्त दाबाने विद्युत पुरवठा होण्यामुळे घरातील विद्युत उपकरणांचं नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, महिला, दुकानदार, छोटे व्यावसायिक तसेच ऑनलाईन सेवा व विद्युत उपकरणांवर अवलंबून असलेल्या नागरिकांच्या दैनंदिन कामकाजावरही याचा मोठा परिणाम होतोय। पावसाळ्यात रात्रीच्या वेळी वारंवार वीज पुरवठा खंडित होणे ही सुरक्षिततेच्या दृष्टीने गंभीर बाब असल्याचं नागरिकांनी निवेदनात नमूद केलंय। महावितरणने नवेगाव बांध येथील विद्युत वितरण व्यवस्थेची तातडीने तांत्रिक तपासणी करावी, विद्युत वाहिन्या, ट्रान्सफॉर्मर, फीडर व इतर संबंधित यंत्रणेची पाहणी करून आवश्यक दुरुस्ती करावी आणि नागरिकांना नियमित, स्थिर व सुरळीत वीज पुरवठा उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे। समस्या तातडीने सोडवण्यात आल्या नाहीत तर नागरिकांना आंदोलनात्मक मार्गाचा अवलंब करावा लागू शकतो, असा इशाराही यावेळी देण्यात आला। निवेदन देताना माजी जिल्हा परिषद सदस्य किशोर तरोणे, माजी जिल्हा परिषद सदस्य श्रीमती विजयाताई कापगते, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष लोकपालजी गहाणे, रामदास बोरकर, निखिल वैद्यशर, नवेगाव बांध हरिश्चंद्र लाडे, कोमल डोंगरवार, वसंत उजवणे, कालिदास पुस्तोळे यांच्यासह नवेगाव बांध येथील नागरिक उपस्थित होते। नागरिकांच्या या मागणीची महावितरण प्रशासनाने गांभीर्याने दखल घेऊन तातडीने कार्यवाही करावी अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे। प्रतिनिधी कोमेश्वर डोंगरवार, गोंदिया। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।